तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ओंकार ग्राफिक डिझाइन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, बरेच दिवसानंतर व्हिडिओ येतोय कारण की भावानो तुम्हाला माहिती असेल भरपूर काम असतं भावानो, भरपूर खूप लोड आहे लग्नाचा वगैरे, तुम्हाला माहिती असेल सीझन भावानो चालू आहे, लक्षात घ्या. तर भावानो आजची पत्रिका घेऊन आलोय तुमच्यासाठी, कडक लग्न पत्रिका आहे भावानो, पूर्ण एडिटेबल आणि पूर्ण पिक्सल लॅब वरती आपण डिझाईन केलेली आहे, जी आता तुमच्यासमोर मी करणार आहे. ओके, रेग्युलर असं नाही की भावानो मी ऑलरेडी करून ठेवले आणि त्याच्यामध्ये सर्व एक 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 चेंज करून दाखवतोय. ओके, सर्व तुमच्यासमोर करणार आहे, काय काय क्रिएटिव्हिटी करणार आहे ते सर्व तुम्हाला मी पूर्ण स्टेपमध्ये समजणार आहे. ओके भाऊ, मला माहिती नाही अजून कशी डिझाईन होणार आहे, लक्षात घ्या, कारण की अजून आता आपण स्टार्टिंग करतोय व्हिडिओ, जसं की तुम्ही बघू शकता स्क्रीनमध्ये. ओके, फक्त मी इमॅजिन केलेली आहे, माझ्या माइंडमध्ये आहे, म्हणजे म्हणजे लक्षामध्ये, म्हणजे जसं की मी एक काय बोलू शकतो त्याला, आता आपण एक इमॅजिन, ओके, म्हणजे कल्पना केलेली आहे की भाऊन मला अशी अशी पत्रिका बनायची. ओके, ती मी डायरेक्ट तुमच्यासमोर लाईव्ह करून दाखवणार आहे. ओके, लक्षात घ्या. त्यासाठी काय करायचं आहे, तीच PLP फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये. ओके, त्याचा पासवर्ड असणार आहे, 3 स्टेपमध्ये जो काय असेल तो पासवर्ड घ्यायचा आणि फाईल तुम्हाला भेटून जाणार आहे. ओके, तर आता इथे बघू शकता साईज आपण काय घेणार भाऊ, इथे साईज न घेता आता तुम्हाला दाखवून देतो मी इथे काय केलेलं आहे. ते साईजवरती आहे ना, तिथं आपण काय करायचं, विड्थ असणार आहे भाऊनो, इथे टाकायची 3000 पिक्सल. ओके, 3000 टाकली, इथे टाकायची 4000 पिक्सल. ओके, टाकलेले आहे, तुम्हाला असं येईल. त्याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये कमी करून घ्यायचं. ओके, 3500 पिक्सल. ओके, बघू शकता जो आपली म्हणजे जे सर्व मी काय डिझाईन करतो ना, ते या रेशोमध्ये करतो, लक्षात घ्या, कारण की पिक्सल लॅब आहे, तुम्हाला माहीत असेल. ओके, नसेल माहीत, बरेच जणांना सांगून देतोय, पिक्सल लॅबमध्ये एकदम कडक डिझाईन वाहून बनते, एकदम क्वालिटीमध्ये. ओके, जर तुमच्याजवळ एकदम वाईट बॅकग्राऊंड वगैरे, जर तुम्ही कसे पण बॅकग्राऊंड असेल ना, तर तुम्ही करू शकता. ओके, लक्षात घ्या. त्याला काय करायचं भावना, आता इथे बघू शकता मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दाखवतो. ओके, इथं मी सर्व काय केलेलं आहे, बॅकग्राऊंडवरती माझ्याजवळती आहे बॅकग्राऊंड. ओके, जे मी एक एक सर्व सेव्ह करून घेतले, असं नाही की नाही सेव्ह केले. ओके, सर्व पहिले एक एक मटेरियल तुम्हाला कुठे Pinterestला भेटणार आहे, गुगलला जायचं, सिम्पल काय करायचं, Pinterestवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. ओके, जे काय असणार आहे ते सर्व तुम्हाला बॅकग्राऊंड भेटून जाईल. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, इथे बघू शकता, इथे आता इमेजवरती, सॉरी इमेज नाही, हा जो मधला ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता इथे आपण एक एक ॲड करणार आहे. ओके, तर इथे बघू शकता जे सर्व काय माझं मटेरियल आहे ना, ते तुम्हाला इथे दिसून जाईल. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे सर्व जे मटेरियलचं फोल्डर आहे भावानं माझ्याजवळ, मी त्याच्यामधूनच यूज करून एक एक डिझाईन बनवत असतो, असं नाही की वेगवेगळ्या डिझाईन घेतो आहे. ओके, असं काहीच नाही. ह्याला आता काय करणार आपण, सेट करणार आहे. ओके, याला काय करायचं, सेट करायचं. बघू शकता सेट झालेले पूर्ण PNG फॉर्मॅटमध्ये आहे, लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे काय डिझाईन आहे ते ॲड करायचे. आता तुम्ही म्हणता ना भाऊ 10 मिनटामध्ये डिझाईन कसे होते, ते इथे बघून घ्या. डिझाईन कधीच 10 मिनटामध्ये होत नाही, लक्षात घ्या, तिला बनवायला वेळ लागतो. ओके, तर इथे बघू शकता हे सर्व जे काही मटेरियल आहे ना म्हणून ते ॲड करून घ्यायचं, जे जे आहे ते स्टार्टिंगला. ओके, आता आपण हे ॲड केलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे, इथे बघू शकता गणपती बाप्पा वगैरे आहेत. ओके, जे जे मटेरियल आहे ते मी दुसऱ्या आपल्या डिझाईनमध्ये यूज केलेलं होतं, ते मी यामध्ये ॲड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की म्हणून कशा पद्धतीने जे काही डिझाईन आहे ना ते आपण करू शकतो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे काय आहे, हे नंतर जेव्हा पण आधी आपण काय करायचं म्हणून हे सर्व ॲड करून घ्यायचं. ॲड केल्याच्यानंतर इथे सस्ने निमंत्रण आहे पाहून, इथं बघू शकता सस्ने निमंत्रण, कारण की पिक्सलला तुम्हाला असं काहीच देत नाही की त्याच्यामध्ये डाटा आहे तो तुम्हाला घ्यायचा आणि डिझाईन बनवायचे, सर्व तुम्हाला तिथे घेऊन यायचं आहे. इम्पोर्ट करायचं, इम्पोर्ट केल्याच्यानंतर आता बघू शकता तुमच्याजवळ जे डाउनलोड केलेलं असेल, तुमचा फोल्डर असेल, तो फोल्डर तुम्हाला दाखवेल. आता हे इथं बघू शकता हे फुल आहे. ओके, आता जे पाहून एक बॅनर ऑर्डर आली होती पाहून, लक्षात घ्या, की भावपूर्ण श्रद्धांजलीची डिझाईन करण्यासाठी. ओके, ते आपण केली. आता हे आपण घेतलेलं, आता मी हे इथे पण लावू शकतो वरती, पण नाही ना भाऊ, मला काय करायचं आहे, हे ना मी एकदम जसं की इथे बघू शकता, याला काय करायची, साईज छोटी करून घ्यायची. ओके, साईज छोटी केली, एवढ्या डिस्टन्सवरती लावलेल्या बघू शकता, एवढी घ्यायची किंवा कमी पण करू शकता. सेम त्याला तसंच याला रोटेट मारायचं. रोटेट मारल्याच्यानंतर तुम्हाला असं एकदम थोडं क्रॉसमध्ये घेऊन इथे ॲडजस्ट करायचं, एवढ्या याच्यामध्ये किंवा थोडं कटिंगला केलं तरी चालेल. ओके, साईज तुम्ही कमी करून घ्या, असं नाही की तेवढीच ठेवायला पाहिजे. साईज जर तुम्ही कमी वगैरे जास्त केली तर तुमची क्रिएटिव्हिटी बनणार आहे भावनो. ओके, व्हिडिओमध्ये पासवर्ड मी भावनो कुठे पण सांगू शकतो, त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ बघतानाच पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल, कारण की तुमच्यासमोर मी बनवून दाखवतो आहे. त्याच्यानंतर आता हे मोर पीस आहे भावनो. ओके, मोर पीस आपण यामध्ये ॲड केले. ओके भावनो, पहिला पासवर्ड आहे भावनो 2525. ओके, त्याच्यानंतर आता याला मोठी साईज करूया. इथे बघू शकता सेट झालेलं आहे. बॅकग्राऊंड बनवते भावनो, लक्षात घ्या, वेडिंगवरती मेन मुद्दा आहे भावनो बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड जर तुम्ही क्रिएटिव्हिटी बनवलं ना, त्याच्यावरती कशी पण डिझाईन बनवा, एकदम कडक लुक देणार, म्हणजे देणार, लक्षात घ्या, 100% देणार भावनो. ओके,
फक्त बॅकग्राऊंड तुमचं एकदम कडक आहे, कारण की मी सर्व जे आहे ते माझे बॅकग्राऊंडवरती काम करत असतो. त्याच्यानंतर मग डिझाईनवरती आपण जातो, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर आता हे जे आपण ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर आता अजून काय राहिलेलं ॲड करायचं. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे ठीक आहे. हे आपल्याला पाहिजे. काय पाहिजे, मी जे जे पाहिजे ना ते मावून सर्व एका फोल्डरमध्ये ठेवतो. आणि तुम्ही म्हणता भाऊनो तू मटेरियल पण दे. भाऊनो मटेरियल देण्यासाठी काहीच नाही आहे, मटेरियल देण्यासारखं असं काहीच नाही आहे, लक्षात घ्या. कारण की मटेरियल जर दिलं ना तर फाईलचे साईज वगैरे वाढत जाते, म्हणजे त्याची लोडिंगसाठी वगैरे जास्त होते. त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त PLP फाईलच देऊन टाकतो, जेणेकरून तुम्ही PLP फाईल घेऊन त्याच्यामध्ये करेक्शन करून तुम्ही डिझाईन करू शकता. आता आपल्याला पाहिजे शुभविवाहाची जी काही PNG पाहिजे ना, ते आता आपण यामध्ये ॲड करणार आहे. इथे बघू शकता शुभविवाह. ओके. हिला आता काय करणार आपण, हिला घ्यायची. ओके. हिला बघू शकता ॲड केलेलं आहे. ही आपण एका डिझाईनमध्ये ॲड केली होती, जसं की तुम्ही बघितलं असेल, नसेल बघितलं इंस्टाग्रामला आपलं जाऊन चेक करून घ्या. तिथे ऑलरेडी डिझाईन आहेत. त्याच्यामध्ये आपण ही जी काय आहे कॅलिग्राफी ती ॲड केली होती, तीच आपण याच्यामध्ये म्हणजे वापरलेली आहे. कारण की सेम आहे, लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला जी क्रिएटिव्हिटीसाठी आपण वापरतो. ओके. हे झालेलं. आता आपल्याला काय झालं, आता बाकी आहे आपलं फक्त आता माहिती लिहायची बाकी आहे. आता जे पहिलं मी काय करतो, बॅकग्राऊंड बनवतो, त्याच्यानंतर एक एक मटेरियल ॲड करतो. मटेरियल ॲड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मग कस्टमरने दिलेली माहिती ॲड करूया. माहिती ॲड केल्याच्या नंतर मग आपल्याला समजतं की बाबा किती जागा उरेल, किती काय उरेल. त्यासाठी काय करायचं, इथे नोट आहे. ओके. मी नोटमध्ये सर्व लिहून ठेवलेलं आहे, कस्टमरने दिलेली माहिती त्यांच्याकडून घ्यायची. सिम्पल काय करायचे, याला कॉपी पेस्ट. ठीक आहे. आता हे नाव आहे, इथे बघू शकता, याला आपण कॉपी करणार. ठीक आहे. याला आता काय करूया आपण, पेस्ट. याला पेस्ट केलं. इथे नॉर्मल फॉन्ट आहे, अजून मी फॉन्टवरती काहीच केले नाही आहे, एकदम सिम्पल फॉन्ट ठेवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल. सेम ह्याचीच कॉपी घ्यायची. याची कॉपी घेतली, दिसत असेल तुम्हाला. ओके. त्या कॉपीला काय करायचं, परत आपलं जी नोट वगैरे आपण लिहिलं आहे, जी तुम्हाला इथे दिसतंय कैलास असेल जे काय असेल ते, भाऊनो व्हिडिओ स्किप करून बघू नका, पासवर्ड कुठे पण असू शकतो. ओके. त्याच्यानंतर पुढे जायचं, याला डिलीट करून टाकायचं. डिलीट केल्याच्यानंतर याला पेस्ट करूया. पेस्ट केल्याच्यानंतर इथे बघू शकता, याला थोडीशी आपली ॲडजस्टमेंट करून घ्यायची. ओके. ॲडजस्टमेंट केली. त्याच्यानंतर आता पुढे काय राहिलेलं भाऊनो, शुभविवाह तर झालेलं आहे. त्याच्यात आपल्याला यांची नावं लिहायची आहेत. कस्टमरने तुम्हाला कोणती पण नावं देऊ शकतात, लक्षात घ्या. असं नाही की विदाऊट नाववाली पत्रिका आहे, लक्षात घ्या. फोटो पण ॲड करू शकता तुम्ही. ओके. भाऊनो दुसरा पासवर्ड आहे 49. ओके. त्याच्यानंतर आता काय करायचं आपण, आता जी नावं आहेत, ओके, तर काय बघू शकतो, सायली. ओके. सायली वगैरे जी काही नावं असतील तुम्हाला दाखवतो देतो. त्याच्यानंतर आता आपण काय करणार, आपले जे काय आहेत. ओके. ते इथे बघू शकता, आपण नाव कॉपी केलेत. जसे की आपल्याला आपण काय केलेलं आहे, युनिकोड काढून घेतलेला आहे. युनिकोड कसा काढायचा नसेल माहीत तर जाऊन चेक करून घ्या, सर्च करा यूट्यूबला म्हणून युनिकोड कसं काढायचं कोणत्याही फॉन्टचं. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला काय नाव पाहिजे, सायली. जे पहिलं नाव आहे भाऊनो कस्टमरने आपल्याला दिलेलं, ते आता आपण नाव यामध्ये ॲड करणार आहे. बघू शकता, हे आहे कोड आहे. ओके. हा कोड आहे. याला काय करायचं, सिम्पल AB फॉन्टमध्ये जायचं. तुमच्याजवळ जे फॉन्ट ॲड असतील किंवा नसतील तर फॉन्ट काय करायचे, यामध्ये ॲड करून घ्यायचे. फॉन्ट ॲड केले. बघू शकता, सेम ह्याचीच मी काय करणार, त्याला पहिले आधी दोन्ही नावं मी एकदाच ॲड केलेत. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता सायली, कॉपी. याला काय करूया, क्लिक करून डबल क्लिक करून ते खालच्या नावाला डिलीट मारायचं. सायली नाव पाहिजे तुम्हाला, फक्त इथे सेट करून घ्या. आता बघा मी काय करतो ना, एकदम लक्ष द्या. आता हे जे सायली नाव आहे, ओके, एवढंच नाव आहे. सेम याला काय करणार, आता सॉरी याला डिलीट करूया जे आहे, कारण की याची मी साईज वगैरे छोटी मोठी काय जी पाहिजे ना मला ती मी करून घेतो, लक्षात घ्या. तुम्ही सर्व टायपिंग मी शेवटला करतो, लक्षात घ्या, कारण की जास्त माहिती असेल ना तरच स्टार्टिंगला मी माहिती लिहितो. आता हे एवढंच नाव आहे. कॉपी, हे बाकीचं डिलीट करून पेस्ट करूया. पेस्ट केले. आता तुम्ही म्हणा भाऊ 9 मिनटं. ओके. 9 मिनटामध्ये व्हिडिओ कसा बनवला तुम्ही, तर भाऊ 9 मिनटासाठी बनवण्यासाठी मला सर्व मटेरियल काय काय पाहिजे ते सर्व मी यामध्ये ॲड करायच्या आधी मी सर्व एकदम म्हणजे माइंडमध्ये मी विचार केला आहे की बाबा मला अशी पत्रिका बनवायची आहे. ओके. तर त्याच्यासाठी काय काय लागेल मटेरियल, मला ते फुलं पाहिजे होती, तर मी गेलो गुगलला नाही भेटलं म्हणून पिंट्रेस्टला ॲड केलेलं आहे. ओके. असे पाहून तुम्हाला काय करायचे, जे आता हे जे नाव आहे त्याला लॉक करू घ्या. आता हे जे नाव आहे आता याला हे
आता याच्यावरती काय करायचं, आपल्याजवळ फॉन्ट आहेत मराठी फॉन्ट देवनागरी, तर ह्याला काय करायचं ॲड करून घ्यायचं. पासवर्ड व्हिडिओमध्येच आहे भाऊ. ओके, इथे बघू शकता हे फॉन्ट आहेत. हे फॉन्ट तुम्ही यामध्ये असे ॲड करायचे. आता हा फॉन्ट तुम्ही कॉपी करू शकता. ह्याला कॉपी केला, सिम्पल ह्याला डिलीट करा. सॉरी, हा जो खालचा फॉन्ट आहे त्याला डिलीट करायचा, आईवडिलांची नावं. ओके, सेम इथे जाऊन तुम्ही काय करायचं, सॉरी आहे तसंच खाली सेव्ह करून घ्या. फक्त त्याची माहिती चेंज करून घ्या, मुलाकडची माहिती आणि मुलीकडील माहिती. ओके, अशी करायची. प्रसाद जर नाव असेल थोडं राईटला हे करून घ्या. थोडं जर तुम्हाला क्रिएटिव्हिटी करायची असेल त्याला स्ट्रोक देऊन खाली शॅडो वगैरे तुम्ही देऊ शकता. त्याच्यासाठी जास्त वेळ जाणार, मी तुम्हाला फक्त नॉर्मल एकदम डिटेलिंगमध्ये सांगतो आहे. ओके, सेम याची कॉपी घेऊया. याच्यामध्ये आता आपल्याला काय टाकायचं भावनो, आता आपण येणार परत व्हिडिओ भावनो जास्त करायचं नाही आहे, पण फक्त तुम्हाला मी समजावतो आहे. ओके, यांचा शुभव्य. आता शुभव्याचं इथं बघू शकता, हे काय आपण लिहून दिले कस्टमरनी म्हणून आपण कॉपी पेस्ट करून घेतलेलं. आता बघू शकता तुम्ही तर म्हणाल की भाऊ हे डायरेक्ट कसं काय करायला लागलं आहे, ते इथे मी बघू शकता मी सर्व एकदम मॅनेजमेंटमध्ये यामध्ये ॲड करून घेतलेलं. आता हे शुभव्याचं इथं आहे, हे पण ॲड केली आहे. बघू शकता याच्यामध्ये डेट वगैरे आपण जी कस्टमरने आपल्याला दिलेली आहे ना, तीच आपण यामध्ये ॲड केलेले आहे. बघू शकता तुम्हाला दिसत असेल. त्याला तुम्ही कलर वगैरे देऊ शकता. फक्त तुम्ही ॲडजस्टमेंट शिकले ना भावनो, कडक डिझाईन तुम्ही करणार, कारण की तुम्ही ऑलरेडी डिझाईन करत आहात, मला तर माहिती आहे. कारण की आपले बरेच आता 20K म्हणजे 20,000 भावनो मित्रपरिवार पूर्ण होईल. त्यासाठी काय करायचं, लवकरात लवकर आपले सबस्क्राईब बटन आहे भावनो, ते लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून 20,000 मित्रपरिवार जो काय आहे तो लवकरात लवकर पूर्ण होईल भावनो. ओके, त्याच्यानंतर आता हे आहे इथं आपण लिहिणार आहे. त्याला हे तुम्हाला बारीक दिसतंय ना, तर काय करायचं, तर इथे बघू शकता इथे फॉन्ट घ्यायचा, तर इथे वरती टाईप करायचं. ओके, स्थळ. मी याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी करीन भावनो. ओके, लक्षात घ्या, असं काही नाही की आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आहे पूर्ण तुम्हाला आता 10 मिनटाच्या याच्यामध्ये होईल असं नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर पण त्याच्यामध्ये थोडी क्रिएटिव्हिटी करून म्हणजे फॉन्ट वगैरे जे आहेत, जे प्रसाद किंवा सायली वगैरे जे फॉन्ट आहेत त्यांना मी कलर वगैरे देऊ शकतो, रेड इन कलर. ओके, त्याच्यानंतर आता इथे बघू शकता, त्याच्यानंतर आता पुढे आता स्थळ आहे. स्थळसाठी आता आपण काय करणार आहे, आपला जो स्थळ आहे ना तो आता आपण इथे ॲड करून घेऊया. हा जो शुक्रवार जो आहे म्हणजे डेट, तोच फॉन्ट आपण इथं कॉपी करूया. आपल्या इथे तुम्ही मला भाऊ किती वेळ लावतो, आता एवढं बनवायला किती वेळ लागतो भाऊ? बरेच जण म्हणतात भाऊ 10 मिनटामध्ये व्हिडिओ होतो. ओके, 10 मिनटामध्ये व्हिडिओ होतो भाऊ, पण पत्रिका बनवण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास लागू शकतो. ओके, जर क्रिएटिव्हिटी पाहिजे असेल तर. ओके, नाही तर मार्केटमध्ये असे बरेच जण आहेत जे द्यायचं म्हणून देतात. ओके, पण आपण तसं नाही बनवू. ओके, लक्षात घ्या, 100% क्वालिटी काम भेटलं पाहिजे कस्टमरला. ओके, हे झालेलं आहे. त्याच्यानंतर कस्टमरने जर तुम्हाला हळदी समारंभ वगैरे जर काय दिलं असेल ना, तर ते पण यामध्ये ॲड करून घ्यायचं. ओके, पुढे येऊया. आता खाली जे काय असणार आहे, समस्त धुमाळ परिवार निमंत्रक, एकदम सिम्पलमध्ये लिहायचं भावनो, जेणेकरून म्हणजे व्हाईटमध्ये का करतो भावनो, व्हाईटमध्ये कारण की जो पिक्सल लॅप आहे ना, व्हाईटची जी ब्राईटनेस वगैरे ना एकदम भारी, म्हणजे काय सांगू तुम्हाला, नातखोळा असं आउटपुट देतो व्हाईटमध्ये आहे का. जर कलरमध्ये झालं तर भावनो कलरमध्ये त्याचं काय मला नाही वाटत की कलरमध्ये एकदम जास्त क्वालिटी देतो आहे, म्हणून मी तर जास्त आता व्हाईट करून देतो आहे तुम्हाला. इथं बघू शकता शुभविवाह. आता याच्यामध्ये आपण काय करणार ॲड, जे वाद्य वगैरे असतात. ओके, तुम्हाला माहीत असेल. ओके, नसेल माहीत सांगून देतो. इथं बघू शकता हे जे तुम्हाला मी स्टार्टिंगला तुम्ही बघत आला असाल, ते जे आहे हे जे आहे ना इथे ॲड करायचं. बघू शकता आता क्रिएटिव्हिटी. आता तुम्ही म्हणा भाऊ कुठेतरी पत्रिकेला लोक येतो. ओके, आता जी जागा रिकामी दिसते तुम्हाला तिथे हे ॲड करायचं, बस एकदम सिम्पल. आता याच्यामध्ये काय जास्त किती वेळ लागला भाऊ मला सांगा. आता हे जे फुल आहेत जे आपण स्टार्टिंगला ॲड केली होती त्यांना थोडं वाटल्यास वरती करून घ्यायचं, जेणेकरून हे जे तुमचं जे वाद्य वगैरे काय असेल ना त्याची PNG तुम्ही यामध्ये सेट करू शकता. प्लस त्याचीच कॉपी करून इथे ॲड करून घ्यायचं. इथे ॲड केलं, सेम इथे ॲड करायचं. इथे ॲड केल्याच्यानंतर ह्याला हा जो क्रॉपचा ऑप्शन याला जाऊन फ्लिप करायचं. फ्लिप म्हणजे मिरर. ओके, तुम्ही आरशामध्ये जर तुमचा चेहरा बघितला असेल तर तुम्हाला एकदम समजून येईल. ओके, ह्याची पोझिशन आहे ती खालीवरती करून घ्यायची. तुम्ही करणार मला माहिती आहे भावनो, असं नाही की मी दिले आहे त्याचं त्यामध्ये ॲड करणार, फक्त थोडी क्रिएटिव्हिटी करत जरा, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. ओके, तिसरा पासवर्ड आहे कडकमध्ये सांगतो भावनो, एकदम नातखोळा भावनो, 12. ओके, चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. काय राहिलं असेल तर नक्की व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्ही पण क्रिएटिव्हिटी करा. मी तुमच्यासाठी काहीतरी माहिती ठेवलेली आहे, ती तुम्हाला त्यामध्ये चेंजेस करायची आहे.
त्याच्यानंतर पत्रिका तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये डिझाईन करायची आहे. ओके, चला भेटू पाहून पुढल्या व्हिडिओमध्ये. मी अजून यामध्ये क्रिएटिव्हिटी करणार आहे पाहून. ओके, चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.